स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार व्हावया भुवार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत, तेची सामर्थ्य श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. आजानुभाऊ सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळाप्पाने दाहोन, दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यासवे एक जागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरूनही परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य, मध्यान्हे तादित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन, विष त्याते निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रत एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण ते राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाले. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थ अशी,
कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन येती आज्ञेसी. तरी टाकुनी चिट्ट्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपड न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिट्ट्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. ते राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील येती दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ श्री महाराज चरणार्पणमस्तु.